आज अंगारकी संकष्टी चतुर्थी होती, त्याच्यामुळे घरामध्ये सगळ्यांचाच उपवास होता. मुलांनी उपवास पकडला होता, त्याच्यामुळे दिवस आज निवांत होता. जर मुलांचा उपवास नसता ना, तर त्यांचं काही ना काही नाटक चालूच होत असतं. मला ही भाजी आवडत नाही, तिला ती भाजी आवडत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाचं वेगवेगळं जेवण बनवण्यात अख्खा दिवस निघून जातो. 2 मुलं आहेत, पण 2 तऱ्हेची 2 आहेत. अख्खा दिवस त्यांच्या मागे कसा निघून जातो काहीच कळत नाही. पण माझ्या बारक्या मुलाने आज उपवास पकडला होता, त्याच्यामुळे मी घरातली कामे फटाफट उरकली आणि म्हटलं संध्याकाळी स्वयंपाकाला लवकर लागावं. मग निघाले मी मार्केटमध्ये भाजी घ्यायला. म्हटलं चला आज जेवणामध्ये आंबारस बनवावं, कारण मार्केटमध्ये आंबे खूप छान आलेले. दरवाजावर जेव्हा 1,500 आणि 2,000ची पेटी येते आणि त्याच्यामध्ये डझनभरच आंबे असतात, त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये 150 आणि 200 रुपयावाले किलो आंबे घ्या, ते पण खूप छान असतात. मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर गणपतीची आरती चालू होती, खूप छान वाटलं ऐकायला. मग किराण्याच्या दुकानात गेले, थोडाफार किराणा घेतला आणि भाजीपाला घेतला. अख्ख्या मार्केटमध्ये कुठेच मेथीची भाजी मला भेटली नाही. शेवटी मी आंबे घेतले आणि थोडाफार भाजीपाला घेतला आणि म्हटले चला आता घरी निघूया, कारण आज संध्याकाळी स्वयंपाकाला लवकर लागायचं होतं. मुलांना भूक लागेल, त्याच्यामुळे आज उपवास पकडला होता. आणि बारका मुलगा माझा कधी उपवास पकडत नाही, पण त्यानेही आज उपवास पकडला होता, म्हणून म्हटलं चला त्याच्या आवडीचं आज जेवण बनवूया. स्वयंपाकामध्ये म्हटलं होतं मेथीची भाजी बनवेल, पण अख्ख्या मार्केटमध्ये मला कुठेच मेथीची भाजी भेटली नाही. म्हणून मस्तपैकी हापूस आंबे आणले 150 रुपये किलो आणि त्याच्यानंतर म्हटलं डाळ भात बटाट्याची भाजी करता येईल. मेथीची भाजी माझ्या घरामध्ये सगळ्यांना आवडते, पण भेटलीच नाही तर काय करणार. म्हटलं चला बटाट्याची भाजीच बनवूया. मग काय, माझा बारका मुलगा म्हटला आई जेवण पटकन बनव, मला खूप भूक लागलेली आहे, कारण मी आज उपवास पकडलेला आहे. तर म्हटलं बाळा 2 मिनटं थांब, मी तुला एक आंबा कापून देते. आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले. त्यालाही आंबा खूप आवडला आणि खरंच आंब्याचा वास इतका छान सुटला होता ना. विकतचा आंबा रस आणला ना की त्याच्यामध्ये पपईचा रस थोडा मिक्स असतो, त्याच्यामुळे आहे ना शक्यतो घरी आंबे आणूनच आंबा रस बनवत जा. त्याला चवीलाही खूप छान असतो आणि मस्तपैकी असा कलरही खूप छान होता. मग काय, असा कापून घेतला आणि मिक्सरला आहे ना वाटून घेतला. असा घट्ट झाला होता ना आणि फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून दिला, थंड झाला होता. एकीकडे कुकर लावला आणि माझ्या मुलीने चपात्या बनवायला घेतल्या. तिला स्वयंपाकात मदत करायला इतकं आवडतं ना, मध्ये तिची लुडबुड असते. मग काय, तिने एक साईडला चपात्या बनवायला घेतल्या आणि मी आंबारसाची तयारी केली. कलर तर इतका सुंदर आला होता ना, आहा, असं वाटत होतं आत्ताच खाऊन घ्यावं. पण देवाला निवेद दाखवायचा होता, त्याच्यामुळे म्हटलं की नको. मग काय, एक साईडला असं मिक्सरमध्ये फेटून घेतला. पिठाचा गोळा मळून ठेवला होता मुलीने. स्वयंपाकाची तयारी पटकन केली. आज मुलाला खूप भूक लागली असेल, त्याच्यामुळे पटापट स्वयंपाकाला लागले. संध्याकाळचा माझा स्वयंपाक थोडा लेटच असतो, कारण आहोंना यायला लेट होतो आणि मग जेवण थंड होतं. पण आज उपवास असल्यामुळे स्वयंपाक पटकन बनवून घेतला. मुलीने एक साईडला चपात्या लाटून घेतल्या होत्या, त्याच्यामुळे स्वयंपाकही पटकन झाला. आणि मेथीची भाजी नसल्यामुळे आज बटाट्याचीच भाजी बनवावी लागली. मग काय, डाळ भात भाजी चपाती असं बनवलं आणि छानपैकी बघा डाळीला फोडणी टाकली आणि एक साईडला म्हटलं आता उपवास सोडायला बसावं, असं ताट तयार करून घेतलं. तर चला, तुम्ही उपवास पकडला होता का? बाय बाय.